नमस्कार, आपण पाहताय माणदेश एक्सप्रेस न्यूज। आटपाडी तालुक्यातील शेटफळे परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे। या पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसला आहे। पिके नुकतीच काढणीला आली होती, मात्र पावसाचे पाणी शिवारात इतक्या प्रमाणात साचले की शेत जमिनी तळ्यासारख्या दिसू लागल्या आहेत। पांडुरंग गायकवाड, अशोक गायकवाड आणि सुनील गायकवाड यांच्या शेतातील संपूर्ण डाळिंब बागा पाण्याखाली गेल्या आहेत। डाळिंब हे खर्चिक आणि परदेशी बाजारपेठेत मागणी असलेले पीक। शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून झाडे लावली, पण मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने डाळिंबाच्या झाडांना मुळासकट फटका बसला आहे। काढणीला आलेले फळ पाण्यात सडून नष्ट होण्याची शक्यता आहे। यावेळी बोलताना शेटफळे गावचे माजी सरपंच पांडुरंग गायकवाड म्हणाले, एकाच रात्रीत वर्षभराचा घाम वाया गेला। झाडं वाचवणं कठीण झालंय, पाणी निघायला अजून वेळ लागेल। नुकसान एवढं मोठं आहे की दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्नच निर्माण झाला आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून पीक विमा व मदतीचे पैसे त्वरित द्यावेत। विशेषतः दिवाळीपूर्वीच मदत मिळाली नाही तर उदरनिर्वाह करणे कठीण होणार आहे। दरम्यान शेतकरी संघटनांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। अशाच अपडेटसाठी माणदेश एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।